पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। पुर के एरिया में नाले साइड में पूरी दीवार बन जाए और हमारी तरफ नहीं है, वो नाले से हमारे को नुकसान होता हुआ दाल हमको बनाने का दीवार बना के दो दोनों तरफ से, और बोर उथल है तो खोल करो सु खुद के, क्योंकि दीवार बनाना जरूरी है, हमारी तरफ दीवार बनेल नहीं है। नवापूर शहरातील बंदिस्त नाले साफसफाई बाबतचे निवेदन नागरिकांनी तहसीलदार व मुख्याधिकारी यांना दिले। शहरातील लघु पाटबंधारे कार्यालयापासून ते ईदगाह मस्जिद पर्यंत संपूर्ण नाले खोलीकरणाची मागणी। नवापूर शहरातील लघु पाटबंधारे कार्यालयाजवळील नाल्यापासून ते ईदगाह मस्जिद नालापर्यंत गाळ, कचरा, दगडे काढून साफसफाई करण्याची मागणी नाला भागातील नागरिकांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव, मुख्याधिकारी अविनाश गांगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती। नवापूर शहरातील मुख्य नाला अंदाजे 2.5 किलोमीटर परिसरातून जातो। सदर नाला लघु पाटबंधारे कार्यालयापासून ते ईदगाह मस्जिद पर्यंत संपूर्णपणे बंदिस्त झाल्याने तसेच नाल्यात केर, कचरा, दगड, धोंडे, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक आदींमुळे चोकअप झाल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसत प्रचंड नुकसान होते। आर्थिक वर्ष सन 2018 पासून ते 2025 या वर्षात नाल्यात प्रचंड प्रमाणात भराव झाल्याने नाला पूर्णपणे बंदिस्त झालाय। सदर नाला अंदाजे 6 ते 7 फूट खोदून नाल्यातील संपूर्ण गाळ, कचरा, तत्सम कचरा काढत दुसरीकडे टाकून देणे आवश्यक आहे, जेणेकरून पुन्हा नाल्यात भराव होणार नाही। मागील वर्षी भर पावसाळ्यात रंगावली नदीला महापूर आला, तसेच नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे 20 ऑगस्ट 2024च्या 2 वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य नाल्याला पूर आल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून अतोनात नुकसान होत संसार उपयोगी साहित्य, शैक्षणिक कागदपत्रे, महत्त्वाची कागदपत्रे, अन्नधान्य, गादी, गोधडी आदी वाहून गेले होते। त्याबाबत पूरग्रस्तांचे पंचनामे झाले आहेत, परंतु आजपर्यंत पूरग्रस्तांना भरपाई मिळाली नाही, तरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी आदेशित करावे। दरवर्षी नवापूर नगरपालिकेतील नेमलेल्या नालेसफाई ठेकेदार ठातूर मातूर नाले साफसफाई करून बिले काढून नाले साफसफाई न करता तसेच नाल्यातच कचरा सोडून परागंदा होतात, त्यामुळे पाहिजे तशी नाल्याची साफसफाई होत नाही, त्यामुळे दरवर्षी भयानक पूर परिस्थिती निर्माण होते। अगर नाला संपूर्णपणे 6 ते 7 फूट पर्यंत पॉकलँड मशीन, जेसीबी मशीन यांच्या सहाय्याने खोदून गाळ काढून नाले साफसफाई होणे काळाची गरज आहे। पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, नगर परिषद यांना आपत्कालीन परिस्थिती रात्री अपरात्री नाले किनारी भागात येऊन परिस्थिती हाताळावी लागते। अगर युद्धस्तरावर नाला संपूर्ण परिसर 6 ते 7 फूट खोदून गाळ, कचरा काढून टाकले तर प्रशासकीय यंत्रणेला त्रास होणार नाही। आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत फेब्रुवारी महिन्यापासून युद्धस्तरावर नाले साफसफाई झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, तसेच पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई झाल्यास नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरणार नाही। सदर मुख्य नाला लघु पाटबंधारे कार्यालयापासून श्री शिवाजी हायस्कूलच्या मागील भाग, बसस्थानकाचा मागील भाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर भाग, जमादार मेडिकल स्लॅब ड्रेन भाग, इंदिरानगर भाग, गीता सॉ मिल भाग, गोसावीवाडा भाग, ईदगाह मस्जिद भाग ते अमरधाम पर्यंत संपूर्ण अंदाजे 2.5 किलोमीटरचा भाग पूर्णपणे बंदिस्त असून सदर नाला पावसाळ्यापूर्वी साफसफाई होणे अत्यंत आवश्यक आहे। संपूर्ण नाल्यात केर, कचरा, तत्सम नाल्यातील घाण, गाळमुळे नाल्यातील नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होतो, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई करण्याचे आम्हा नागरिकांचे समस्या निराकरण करावे असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर नाला भागातील रहिवासी मुन्ना उर्फ अय्यूब गुलाब शेख, दिनेश नगराडे, पंकज वामन अहिरे, युसुफ मिया, नूर मिया शेख, वामन फकीरा अहिरे, गणेश सुखदेव सूर्यवंशी, हमीद मिस्त्री, अजीज बेलदार, नसीम बेलदार, अरुणाताई सूर्यवंशी, अमीन अनवर शेख, हिरालाल उत्तम सामुद्रे, मुस्ताक शेख, परवीन बेलदार, शाकिर सहा, कमरू शहा, विजय पाटील, ललित वाघ, मोहम्मद हनीफ बेग, शरीफ खान, भारत सोनवणे, नदीम मंसूरी, सिंधुताई रमेश नगराडे, फारूक बागवान, मेहमूद बशीर खाटिक, इक्बाल खाटिक, जावेद खाटिक, शेख शब्बीर, शेख इस्माईल, जुबेर बागवान, वाजेदा मन्यार यांच्यासह नालेभाग परिसरातील शेकडो नागरिकांचे निवेदनावर सह्या आहेत। नवापूर शहरातील लघु पाटबंधारे कार्यालयाजवळील नाल्यापासून ते ईदगाह मस्जिद नाल्यापर्यंत संपूर्ण गाळा, कचरा, दगड व सगळे काढून साफसफाई करण्याबाबत निवेदन माननीय तहसीलदार नवापूर यांना देण्यात आलेले आहे। तसे निवेदन माननीय नगरपालिका, माननीय माणिकराव कोकाटे पालकमंत्री यांनाही देण्यात आलेले आहे। सगळे नागरिकांनी काय तो जो नाला आहे तो पूर्ण नाला भराव झालेला आहे, त्यामुळे संपूर्ण नाल्यामध्ये कचरे अटकून पूर्ण पावसाळ्यात त्याच्यामुळे त्रास होतो व लोकांच्या घरात अडचण होते व नगरपालिकेने साफसफाई करणे व ते 7 ते 8 फूट तो नाला पूर्ण खोदून पूर्ण गाळ अन्यत्र टाकून पूर्ण नवापूरच्या नागरिकांना त्याबाबत आम्ही सूचित केलेले आहे का व त्या नगरपालिकेने पूर्ण तो नाला साफसफाई करण्याबाबत आणि त्या अनुषंगाने आम्ही आज नवापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे।
अतुल सायकर मार्टच्या मागच्या बाजूला जो नाला आहे तिथे स्लॅब ड्रेन आहे, त्या स्लॅब ड्रेनच्या खाली पूर्ण तो भराव झालेला आहे आणि लोक भाजीपालावाला तिथं ट्रॅक्टरमध्ये न टाकता संपूर्ण खाली होतं आणि त्यामुळे तो नाला पूर्ण भराव होऊन नागरिकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे।